यांच्या शुभ हस्ते इथं मात्र मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. आपण पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बंटी या. त्यानंतर सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत ते म्हणजे सन्माननीय जगदीश वाजे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. अगदी त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. जगदीश वाजे साहेब अगदी त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच बंटी पाहू शकेल आमचे नरेश शेंडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातो. आणि आजच्या आपण पाहिलं तर एका बाजूला आदिवासी वॉरियर्स खालापूर आदिवासी वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट कर्जत आदिवासी खालापूर आदिवासी रॉयल्स आणि कर्जत आदिवासी वॉरियर्स यांच्यामध्ये आपल्याला फाईट पाहायला मिळेल. अगदी जर विचार केला तर दोन्ही स्क्वॉड वाचून दाखवतो. पाहता येतं मात्र 40+ मास्टर कर्जत 11 कर्जत धनंजय पवार ह्या टीमचे अगदी पाहिलं तर कॅप्टन असेल डोनेवाडीवरनं बिलॉंग करतात. त्यानंतर वसंत पवार डोनेवाडी, कैलास खडके साहेब सागाची वाडी, अरुण वागसोरे संजय नगर, सीताराम पवार मुंगपे, जगदीश वाजे भोंबाळवाडी, नरेश शेंडे झेंडेवाडी, भालचंद्र जाधव भानसोली, मारुती पवार पलसदरी, दशरथ हिलम मोहिली, सदा पवार शिरसे, हरीश निरगुडा खडकी. आणि त्यानंतर पाहता या संघाचे मेंटर आपण पाहिलं तर सन्माननीय शरद सर ठोंबरे अगदी पाहिलं तर या संघाचे मेंटर आहात. त्यानंतर पाहू शकाल आपण खालापूर आदिवासी रॉयल्स आपल्याला पाहायला मिळेल. त्या संघाचे कॅप्टन पाहिले तर संतोष पवार त्या संघाचे कॅप्टन आहेत. आणि त्यानंतर श्याम नाईक माडप, मुकुंद इलम वणवे, विजय इलम चिंचखांबला, किरण पवार चिंचखांबला, मारुती वाघमारे भिलवले, महादेव पिरकड नानिवली, महेंद्र मुकुने चिंचखांबला, विष्णू खैर भिलवले, संजय वाघमारे भिलवले, सुभाष पवार मोहपाडा, बाबू वाघमारे शिवनगर मोहपाडा. अगदी पाहिलं तर हा स्क्वॉड देखील आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा रीतीनं आज जर पाहिलं तर ही मॅच 40+ मास्टरची पाहायला मिळेल. एका बाजूला कर्जत खालापूर वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर खालापूर आदिवासी रॉयल्स यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळेल. शो मॅच असेल. अगदी जाऊया पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले जातील या ठिकाणी आमचे अगदी पाहिलं तर त्यांनी आम्हाला आजची तिसरी रात्र अगदी चांगली साथ दिली ते म्हणजेच कृष्णा भोवरे सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. या ठिकाणी मात्र आजच्या रात्रीतील दुसरी लढत पाहायला मिळते. एका बाजूला असेल तो म्हणजेच या ठिकाणी सारंग संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वनवे ही बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स भोवरे सर. थँक्यू प्रवीण. सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला आयोजित ही नाईट शृंखला आणि या शृंखलेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर खेळाडू आणि पाठीराखे यांचं सहर्ष स्वागत. तत्पूर्वी मी विनंती करेन सन्माननीय विष्णू खैर साहेब माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वावरले या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच सन्माननीय महादेवजी पिरकड विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर या आणि स्थानपन्न व्हा. आपलं या सोंडाई माता चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल. तर निश्चितच प्रवीण आपण पाहतो की नाईट मॅच रजनी शृंखला ठेवणं तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे. पण सातत्यानं गेली 5 वर्ष आपण पाहतोय की सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला ही रजनी शृंखला आयोजित केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून हे शृंखलेचं आयोजन आपण पाहतोय. चांगले नियोजन आहे. खालापूर जे 40+ खालापूरचे प्लेइंग 11 यांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. तर निश्चितच आपण बोलत होतो की आयोजन आणि त्या आयोजनाचा खऱ्या अर्थानं सर्व भार ज्यांनी कोणी उचलला आहे ते 5 खऱ्या अर्थाने हिरे आपण पाहिले चिंचखांबला गावातले की जे अंपायरिंगचं काम करतायत संजय वाघमारे. त्यानंतर संपूर्ण ग्राउंडची पाहणी जे दुसरे आमचे संजय वसंत वाघमारे, देवीदास मुकणे, त्यानंतर समीर मुकणे यांच्या माध्यमातून ही शृंखला खऱ्या अर्थाने हे मुख्य आयोजक आणि त्यांच्या समवेत संपूर्ण चिंचखांबला गाव या मॅचसाठी मेहनत घेतोय. आणि मैदानामध्ये काय घडतंय तर गल्लीतलं क्रिकेट पाहायला मिळतंय. तू मैं आणि धावा मिळाल्यात 3 धावा धावून काढल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना रोहित आणि सागर.
रोहित आणि सागर ही जोडखळी आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रथम फलंदाजी करणारा वणवे, खालापूर तालुक्यातील हा वणवे संघ अगदीच खालापूर नगरपंचायतीतून बिलॉंग आपण पाहतोय. वणवे स्ट्रायकर एंडला फलंदाज आता असेल सागर, नॉन स्ट्रायकर एंडला रोहित आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक. मॅन फ्रॉम सारंग पहिलं षटक बाउंड्री पॉवर प्लेचा हटवतोय. पहिल्या षटकातील एक चेंडू टाकून झालाय, 3 धावा मिळाल्या आणि या 3 धावा कशा मिळाल्या तर निश्चितच गल्लीतलं क्रिकेट पाहायला मिळालं. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तू मेमे हा चेंडू जबरदस्त फटका, मिड विकेट सीमारेषे पलीकडे आलेला हा दर्जेदार ब्रँडेड वणवे गावचा षटकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला दिलाय चकमा आणि चेंडू गेलाय वाईलिश लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्स, वणवे गावचा ब्रँडेड चौकार. सीमारेषे नजीक जे बसलेले आहेत सर्वांना विनंती आहे, जी पोपटी पट्टी मारली आहे त्या पट्टीला लागूनच विद्युत वाहिनी आहे. काल सुद्धा मी सांगितलं होतं की खूप हाय व्होल्टेज विद्युत वाहिनी आहे. विद्युत वाहिनीला जर का चिटकलात तर कायमचे इथे चिटकून राहाल. पुन्हा एकदा सांगतोय, विद्युत वाहिनी आणि पोपटी पट्टीपासून लांब राहा. आयोजक आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी करा. आणि जॉईंट आहेत, प्रत्येक टॉवरला आपण जॉईंट दिलेलं आहे, त्यामुळं विद्युत वाहिनीपासून लांब राहायचं. आणि हा निर्धाव चेंडू टाकला जातोय. एक चौकार एक षटकार आला, त्यानंतर आलेली निर्धाव चेंडू, बिनबाद 13 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करतोय तो वणवे संघ आणि धावा जमवल्यात 13. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका खणून काढलाय, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध जातोय. 4 धावांसाठी चौकार. काय मध्ये येतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूची उचलफेक करणार, तोपर्यंत मात्र सिंगल मिळतीये. एकच धाव घेतली जाते, एका धाव्यावर समाधान. आणि या एका धावेच्या बरोबरीनं एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धाबा आल्यात 18, बिनबाद 18. डीजे खामला गावावर असलेलं प्रेम ते निश्चितच या ठिकाणी उपस्थित राहतील. तसेच आपण पाहतोय संजयजी वाघमारे भिलवले जे माजी सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत वावरलेचं, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने आपलंही सहर्ष स्वागत. वळूया मैदानाकडे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर
स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे सागर, ज्यानं मागच्या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली आहे. तो सागर यावेळेस स्ट्रायकर एंडला आहे. गोलंदाज समीर तयार. हा चेंडू जबरदस्त फटका. या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठाला दिलेली सलामी, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेपलीकडे आलेला हा दर्जेदार ब्रँडेड षटकार. लाईट्स आणि स्टेज डीजे संपूर्ण सेटअप ज्यांनी लावलाय त्यांचंही आयोजकांच्या वतीनं स्वागत. हा चेंडू चांगला आहे, फसलाय, उंची जास्त लांबी कमी. आपण पाहतोय तुतुमेव पाहायला मिळतीये दोन फलंदाजांमध्ये आणि यावेळेस मात्र सेफ झोन मध्ये आहेत दोन्ही फलंदाज. एक धाव मात्र मिळतीये आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आल्यात 25 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 25 धावा धावफलकावरती आल्यात. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. रोहित आणि सागर वैयक्तिक 21 धावांवर आपण पाहतोय. रोहित 22 धावांवर खेळतोय. सागर आणि 3 रोहित. यावेळेस पुन्हा एकदा समीर तयार. हा चेंडू चांगला आहे, भन्नाट वेगावर स्वार झालाय. चेंडू आणि फळीचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय. अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे जर का या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं, या शृंखलेमध्ये एखाद्या ट्रॉफीचा मानकरी व्हायचं आहे, जिंकायचं आहे तर लढावं लागेल. तुम्ही लढलात तरच जिंकणार. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका, मात्र उंची जास्त झाली, लांबी कमी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेण्याचं काम थ्रू दिलाय. पहिला हदरा दिलाय आणि एक मोठा मासा ज्यानं गळाला लावला तो यावेळेस आपण पाहतोय माघारी आलाय फलंदाज रोहित. आणि या मॅच नंतर एक जबरदस्त मॅच पाहायला मिळणार आहे. ज्यांनी ज्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि ज्यांनी ज्यांनी क्रिकेटसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्या सर्वांसाठी एक पर्वणी. आणि या ठिकाणी मात्र बॅक टू बॅक दुसरा विकेट ऋषिकेश माघारी येतोय. दुसरा फलंदाज बाद वन्य संघाचा. डीजे निश्चितच आजचा वार गुरुवार आणि गुरुवार म्हटलं तर श्री स्वामी समर्थ आणि साईबाबा ज्यांच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हे ब्रीदवाक्य स्वामींचं आणि साईबाबांचं सबका मालिक एक. निश्चितच सबका मालिक एक आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असेच शब्द या ठिकाणी आयोजकांना दिले. ते सन्माननीय प्रवीणजी मोरे खालापूर तालुका अध्यक्ष भाजपा यांनी शब्द दिला होता की भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे. आणि यावेळेस मात्र चेंडू होते निर्धाव. 25 षटक संपल्याचा निर्वाळा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आल्यात 25. 2 फलंदाज बाद.
कारणास्तव क्रिकेटमधून बाहेर गेलेत आणि त्यांना या नाईट शृंखलेमध्ये खेळण्याची जी संधी आयोजकांनी दिली आहे त्याबद्दल निश्चितच आयोजकांचं सोमनाथ वाघमारे मोहपाडा टीम मेंटर आपण या विनंती करतो याचे टीम मेंटर सोमनाथ वाघमारे सन्माननीय सोमनाथ वाघमारे आपण या व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं अगदी पता सोंडाई माता चषकामध्ये अगदी सहर्ष स्वागत असेल. पुढचा सामना पाहू शकाल आपण एका बाजूला अगदी पाहिलं तर आदिवासी वॉरियर्स खालापूर कर्जत आदिवासी वॉरियर्स वर्सेस कर्जत आदिवासी रॉयल्स यांच्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही टीमचे मेंटर आपण व्यासपीठावरती आउट टू कॉम्बॉक्स. थँक्यू. हा चेंडू जबरदस्त वेग गोलंदाज विष्णूचा त्रिफळा उद्ध्वस्त केले दांडी गुल. अगदीच आपला कोकण विभाग पाहिला तर आगरी कोळी समाज आणि त्यानंतर आदिवासी समाज जो खऱ्या अर्थानं या कोकणाची ओळख आहे. आदिवासी आणि आगरी कोळी आणि जी धून वाजवलीत आपण की दोस्ती केली तर जीव देईल आणि जीव घेईल, गद्दारी केली तर जीव घेईल आणि दोस्ती केली तर जीव देईल हा आगरी समाज आपण पाहिला आहे. निश्चितच या व्यासपीठावर बरेचसे मान्यवर आज पाहायला मिळणार आहेत. आमचे बरेचसे आदिवासी प्रीमियर लीग ज्यांनी आयोजित केली होती ते सर्व आयोजक सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दुसरं चेंडू घेऊन येतोय विष्णू, जबरदस्त गोलंदाजी केली आहे. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका आपण पाहतोय. आउटफील्डचा फायदा या ठिकाणी होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं आणि त्या मोबदल्यात मिळाल्या 2 धावा. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा संख्येत भर पडले. धावफलकावरती धावा आल्यात 28. बरोबर ना, 3 फलंदाज बाद झालेत. 28 धावा धावफलकावरती. नवीन आपण फलंदाज पाहतोय सुधीर आणि रोहन. सुधीर आणि रोहन ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विष्णू ज्यानं आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ केलाय, 2 चेंडू हाताळलेत. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. फलंदाजाने चकमा खाल्ला, यष्टीरक्षकाने चकमा खाल्ला आणि वाईट बॉलचा इशारा तर येतोयच आणि त्याच्या सोबत मिळतात 4 धावा. 1+4 एकूण 5 म्हणजे ना दसरा ना दिवाळी ना होळी येणाऱ्या महाशिवरात्रीचा मात्र बोनस दिला गेलाय तो वन वे टीमला गोलंदाजी करत असताना सारंग टीम कडून. या 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या. 33 धावा धावफलकावरती आल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी करत होता. मात्र आपण पाहतो ना थोडंसं कौतुक केलं की गोलंदाजाची लाईन आणि लेंथ भरकटते. तसंच पाहायला मिळालं. मारुती वाघमारे मॅन फ्रॉम भिलवले 40+ मेंबर खालापूर वॉरियर्सचे खेळाडू आहेत. त्यांना विनंती की आपण व्यासपीठासमोर यायचे. मारुती वाघमारे आपण या. निश्चितच आपण पाहतो मारुती वाघमारे यांचं या ठिकाणी प्रतीक्षा केली जाते 40+. हा चेंडू चांगला आहे, चांगला कमबॅक केलाय. मात्र यष्टीरक्षक चाच पडतोय आणि त्या मोबदल्यात मिळाली 1 धाव. या एका धावेच्या बरोबरीनं 34 धावा धावफलकावरती आल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं कधी पारडं गोलंदाजाचं जड होतंय तर कधी फलंदाजांचं पारडं जड होतंय. पण धावफलकावरती धावा आल्या 33. 34 धावा. अतिशय चांगली या ठिकाणी खेळी आपण पाहतोय. हा चेंडू जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र चेंडू फरार. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार.
यानंतर आपण पाहतोय सन्माननीय अरुणजी वागचौरे साहेब या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती करतोय की आपण या 40+ मेंबर या आपण व्यासपीठावर आणि निश्चितच अरुणजी वागचौरे यांच्या माध्यमातून 27 फेब्रुवारीपासून 6 दिवस रजनी शृंखला त्यांच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याच मैदानावर खेळणारे हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका, चेंडू उडवलाय, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जातोय, 6 धाबांसाठी षटकार. पाच चेंडू टाकून झाले, षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर. फलंदाज सुधीर, हा चेंडू चांगला आहे, पॅडवर आदळला, स्टंप आउट, क्लीन बोल्ड. दांडी उडवली गेली आहे, बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर उडवले दांडी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 46. डीजे चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुठे आला का? ठीक आहे, ये स्टेज जवळचे, मी कॉमेंट्री करतोय, नंतर बसू. अतिशय चांगली खेळी आपण पाहतोय. कधी फलंदाज हवी होत आहेत, कधी गोलंदाज हवी होतात. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहन, नॉन स्ट्रायकर एंड अनंता. 4 फलंदाज मात्र बाद झालेत, ते प्रथम फलंदाजी करत असताना वनवे संघाच्या. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगला झेल टिपलाय आणि आणखीन एक धक्का तो वनवे टीमला. विकेट क्रमांक 5. डीजे मध्ये आहे लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, मोठे फटके मारावे लागतील. आतापर्यंत चांगली फटकेबाजी आपण पाहिले. या सत्राचा जर विचार केला तर 4 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत लगावले गेलेत. ते फलंदाजी करत असताना वनवे टीमनं स्पीडअप करायचं आहे. आपल्याकडे फक्त 20 मिनिटाचा अवधी असणार आहे. 20 मिनिटामध्ये 4 षटकं टाकून झाली पाहिजेत. पंच संजय वाघमारे आणि सुनील मुकणे आपण ही खेळाडूंना तंबी द्यायची. 20 मिनिटामध्ये 4 षटकं टाकून व्हायला हवीतच. हा चेंडू चांगला आहे, ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. आपण पाहतो लॉंग ऑफ आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक यांच्या मधोमध सेफली लँड झाला आणि तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. या 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आल्यात 48 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अर्धशतक कंप्लीट करणार का? निश्चितच तिसऱ्या रजनीतील म्हणजे कालच्या 2 रजनीमध्ये आज जर 50 पूर्ण केले तर उच्चांक सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला. या षटक अजूनही शिल्लक आपण पाहतो. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणार का? हा चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी ओमकारची. एक
सलामीची जोडी बाद झाल्यानंतर आपण पाहिलं की सातत्यानं विकेट्सचं पतन पाहायला मिळतंय. 6व्या विकेटचं पतन झालंय जगदीशच्या माध्यमातून आणि 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी फलंदाज मैदानामध्ये सुरेश. सुरेश हा फलंदाजीसाठी मैदानामध्ये गेला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 2 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणार का, कारण आत्तापर्यंत 48 धावा जमवल्यात. एक चॅलेंजिंग स्कोअर आपण निश्चितच पाहिला आहे. चॅलेंजिंग रन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा चेंडू चांगला आहे, उंची गाठली आहे, स्वतः गोलंदाज जातोय चेंडू खाली, मात्र झेल जमिनीला दांड आणि त्या मोबदल्यात मिळतात एकच धाव, कारण दुसरी धाव धोक्याची घंटा ठरले. फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो सुरेश डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक. निश्चितच आपण पहिल्या षटकामध्ये असं पहिल्या आणि दुसऱ्या षटकापर्यंत असं वाटलं होतं की वणवे संघ हावी ठरेल, मात्र त्यानंतर जे कमबॅक केले गोलंदाजानं, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली सारंग टीमकडून. हा चेंडू चांगला आहे. यावेळेस मात्र काय घडलंय मैदानामध्ये, चेंडू फरार झालाय थर्डमॅन सीमारेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात 7 बाद 53 धावा. 7 बाद 53, 54 धावांची गरज असणार आहे ती जिंकण्यासाठी. ती सारंग या संघाला निश्चितच चांगली या ठिकाणी खेळी पाहायला मिळाली. पहिलं सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण बदल करतोय कमेंट्री बघताना. आज ही तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि ते मात्र आमचे संजय वाघमारे सर ऑफिशियल पंतांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. जा सारंग क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी लगेच पाठवायची, उशीर करायचा नाहीये. आजची रात्र मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुढचा सामना एका बाजूला आपण पाहिलं तर कर्जत आदिवासी वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर खालापूर आदिवासी रॉयल्स यांच्यामध्ये 40+ मास्टरचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर खालापूर तालुक्यातील आमचे डेफिनेटलीचा विचार करतो विष्णूजी खैर सर असतील, त्यानंतर पाहिलं तर आमचे महादेवजी पिरकट असतील. असे भले मोठे आज प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल 40+ मध्ये. त्यानंतर कर्जत विभागामध्ये देखील तेवढेच जाणके प्लेयर आहेत. आपण पाहिलं तर आमचे मारुती पवार सर एक चांगले समालोचक आहेत. अगदी दिग्गज प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील 40+ मास्टरमध्ये. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. अगदी पाहिलं तर यंग स्टार पिढीसाठी एक सुवर्ण संधी दिली जाते आणि तिथनं जर पाहिलं तर मात्र आपण क्रिकेटमध्ये निवृत्त झालेले आज हे क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतील. त्यासोबत या ठिकाणी आमच्यासोबत जोडले जातील. अगदी पाहिलं तर इथे उत्तरार्धामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकला ते म्हणजेच आमचे कृष्णा भावरे सर आणि त्यानंतर आता उत्तरार्धामध्ये आम्हाला ज्यांची पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये देखील साथ लाभली गेली. आज पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले जातील. आज आमच्यासोबत जोडले जात आहेत सन्माननीय श्री सचिन जाधव सर होमगार्ड आहेत आणि त्यानंतर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये या ठिकाणी नंतर त्यांचं प्रशिक्षण चालू आहे. जाऊया पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये आवाज इथे आपण ऐकाल सन्माननीय सचिन जाधव सर. हॅलो हॅलो. तर धन्यवाद असेल प्रवीण वाघे सर, निश्चितच चांगलं समालोचन राहिलंय. जाऊया सामन्याकडे. अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळतोय कालच्या दिवशी आणि परवाच्या हे मागचे 2 दिवस जर पाहिलं तर कोणत्याही संघाने 50+ धावा केल्या नव्हत्या, परंतु आज वनवे संघाने मात्र सारंग संघाच्या विरोधामध्ये 53 धावांची केली आहे. तर येणारे 24 चेंडू असतील आणि 54 धावांची गरज. आपण पहिलाच पॉवर प्लेचा शतक पाहतोय. सुधी हा गोलंदाज झालाय पहिलं शतक हाताळण्यासाठी.
निश्चितच ह्याच्यानंतर एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख चेंडू हाताला जातोय. पहिला पॉवर प्लेचं शतक आणि त्याच्यावरती वेगावरती स्वार होतोय गोलंदाज आणि पहिला निर्धाव चेंडू फेकला जातोय सुरदीच्या माध्यमातून सलामीवर जर पाहिलं सारंग संघाचे तर दीपक पाहतोय आपण स्ट्राईकला एक मोठा फलंदाज आहे. त्याच्यानंतर वाईट बॉल आहे का पंच? ओके पंचांचा निश्चित टीव्ही अंपायरकडे चेक केलं जाईल आणि या ठिकाणी आपण पाहतो रिव्ह्यू कोणाच असेल बॅटिंग की फिल्डिंग. तर फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. निश्चितच थर्ड पंच ते निश्चितच चेक करतील आणि फक्त 12 प्लेयर्स राहतील. बाकी कोणतेही प्लेयर वरती येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. इट इज अ वाईड बॉल. तर ह्या एका धावेच्या साहाय्यानं सारंग संघाचं खातं देखील ओपन केलं जात आहे. 54 धावेचं पाठलाग करत असताना एक अवांतर धाव मिळाली जाते आणि अजून एक कमिटीकडून सूचना येते की 12वा प्लेयर व्यतिरिक्त कोणताही प्लेयर जर इथे थर्ड पंचांच्या भूमिकेमध्ये जर आढळला किंवा स्टेजवरती आला तर 2 धावेची पेनल्टी देखील दिली जाईल. तर इथली विनंती असेल दोन्ही टीम आपण जेव्हा थर्ड अंपायरकडे रेफर करता त्यामध्ये 12th मॅन फक्त इथे एकच असेल. दोन्ही संघाचे एक असतील आणि आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी असतील ह्याची नोंद घ्या. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी आला दोन्ही संघाला विनंती करतोय सारंग आणि वनवे संघ तर इथनं मात्र ज्या संघाचा एखादा एक्स्ट्रा प्लेअर इथे जर आढळला तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर पहिला हातरा मिळाला जातोय. दीपक एक गोल्डन विकेट मैदानामध्ये खेळत होती तो मात्र शून्यावरती टीमला नाराज करून मात्र तंबूच्या आसराला येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय निश्चितच एक लेफ्ट हँड फलंदाज समीर मैदानामध्ये जाईल. 54 धावेंचं टार्गेट. पहिली इनिंग जर पाहिली तर सागरने काय तुफानी फलंदाजी केली त्याच्यानंतर रोहितने देखील चांगली फलंदाजी केली आणि 4 षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 53 धावा आल्या. त्याच्यानंतर 54 धावेंचं टार्गेट आपण पाहतोय. ह्याच्यानंतर एक प्रेक्षणीय सामना देखील पाहायला मिळेल. एका बाजूने कर्जत 11 कर्जत तर दुसऱ्या बाजूने खालापूर संघ ह्यांच्यामध्ये 14+ सामने पाहायला मिळतील. टॉस नाही केला ना? केला नाही अजून टॉस? नाही टॉस नाही केला ना अजून. तर ह्याच्यानंतरचे दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. जे जे खेळाडू अजूनपर्यंत ग्राउंडवरती पोहोचले नाहीत त्यांना देखील कॉल करायचा आहे कारण की एक प्रेक्षणीय सामना ह्याच्यानंतर आपल्याला सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईलच. तर आपण पाहतोय एक अवांतर धाव आली होती पहिल्या चेंडूवरती. त्याच्यानंतर स्वस्तेमध्ये फलंदाज दीपक बाद झाला. न्यू बॅटर आपण जर पाहिलं तर 1 डाऊनसाठी लेफ्ट हँड फलंदाज समीर मैदानामध्ये गेलाय. इथे मात्र हलके हाताने चेंडूला फक्त सन्मान दिलाय. स्ट्राईक चेंज होईल. अरुण येईल स्ट्राईक वरती. एका धावेने आता सारंग संघ पुढे चाललाय. धावफलक जर पाहिलं तर समोर एक भला मोठा डोंगर आहे त्याच्यावरती जर चढावे असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 1 ते 2 मोठे फटके यावे लागतील आणि
येणाऱ्या काही चेंडूवरती आक्रमकता देखील पाहायला मिळेलच, परंतु आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. कोणताही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. त्याच्यामध्ये एक विकेट देखील आली. आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. सुधीर जर पाहिला तर एक चांगला अतिशय वेगवान गोलंदाज आपण पाहतोय वनवे संघाचा. आणि धावफलक जर आतापर्यंत पाहिलं तर तेथेच स्थिरावताना दिसतोय. फक्त 2 वरतीच रोखण्याचं काम केलं जातंय गोलंदाजाकडून. पहिलेच पॉवर प्लेचं शतक आपण पाहतोय. निश्चितच खूप प्रेक्षक देखील आजच्या ह्या प्रेक्षणीय सामन्याला भेट देण्यासाठी आलेत. आणि इथे काय घडतंय, आणखी एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिलेच पॉवर प्लेचं शतक आणि त्याच्यावरती पूर्णपणे गोलंदाजीची दादागिरी पाहायला मिळते सुधीरच्या माध्यमातून. 54 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत फलंदाज कुठेतरी बॅकफूटवरती जाताना दिसत आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू कशा पद्धतीने पाहायला मिळेल. इथे मात्र खराब लाईन. तटस्थ पंच सुनील मुकणे आपण पाहतायत. एक अवांतर धाव मिळेल. लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिला तर एक बिग मॅन शो संजय दादा वाघमारे. खरं तर आजच्या ह्या नाईट डे मध्ये चांगले चांगले समालोचक पाहायला मिळतील. उत्तम पादरी सर देखील ह्यांचा देखील आवाज आपल्याला पाहायला मिळेल. आणि गेल्या 2 दिवसामध्ये आपण प्रवीण वाघे सरांचा देखील आवाज पाहतोय. त्याच्यानंतर काल योगीचं देखील चांगलं समालोचन राहिलं. निश्चितच सर्वांना इथे संधी दिली जाते. आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अजूनही काय चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. जर धावफलक जर पाहिले तर एक गडी बाद असताना फक्त 3 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे मात्र पंच सांगतात की पहिलं शतक समाप्त झाले. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं तर एक गडी बाद असताना फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्या जातात. येणारे 18 चेंडू असतील आणि 51 धावेची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 17 धावा बनवावे लागतील. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 17च आहे. तर वनवे संघ चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आपण सेकंड मॅच पाहतोय सध्या तरी. पहिली मॅच जी झाली होती वरवसे आणि त्यांच्या विरोधामध्ये वामडल ह्या 2 संघांदरम्यान एक चांगली मॅच पाहायला मिळाली. अंतिम ओव्हरपर्यंत सामना पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये अंतिम क्षणी वरवसे संघ विन झाला. आणि त्याच्यानंतर ही सेकंड मॅच आपण पाहतोय. ह्याच्यानंतर एक प्रेक्षणीय सामना देखील पाहायला मिळेल. 14+ चे सर्व खेळाडू ह्या मैदानामध्ये खेळताना दिसतील. तर गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेशला. एक जुना जाणता खेळाडू आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 2रं शतक हाताळण्यासाठी आलाय. इथे चेंडूला उडवलाय. चेंडू चालाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय उतुंग असा षटकार. इथे एक चावी सापडले. MH46 CW 1418 एंटॉर्क गाडी आहे स्कूटी. MS46 CW 1418
एंट्रो गाडी आहे. कोणाची चावी इथे जर सापडले कोणाची असेल तर इथे येऊन घेऊन जायचे. अगोदर ओळख पटवा आणि त्याच्यानंतर चावी घेऊन जा. तर संजय नगरच्या संघाच्या खेळाडूंनी इथे ही चावी जमा केली, त्यांचा देखील आपण आभार मानू आणि जाऊया मैदानामध्ये. काय सुरेख फटका पाहायला मिळाला समीरच्या फलंदाजीमधून. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तर इथे एक चोटी धाव पाहायला मिळाली. निश्चितच इथे जी चावी जमा करण्यात आली संजय नगर संघाचे जे खेळाडूंनी एक चांगलं काम केलंय आणि कोणाची चावी असेल ती या आणि घेऊन जा लगेचच. अगोदर ओळख पटवा आणि मग घ्या. तर जाऊया सामन्याकडे. एक सुरेख फटका पाहायला मिळाला समीरच्या फलंदाजीमधून. मागचं ओव्हर जर पाहिलं तर सुधरने काय सुरेख गोलंदाजी केली, त्याच्यानंतर दुसरं शतक थोडंसं महागड ठरताना दिसतंय. धाव फलक जर पाहिलं तर 10 धावा धाव फलकावरती लागलात. इथे मात्र चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय येईल उचलेपर्यंत फ्लम्बिंग क्षेत्ररक्षकामध्ये पाहायला मिळते आणि तत्पूर्वी 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केल्या जात आहेत. निश्चितच ह्याच्यानंतर कर्जत आणि खालापूरचे भुडे शेर मैदानामध्ये दहाडताना दिसतीलच. नो डाऊट आपण पाहतोय सामन्यामध्ये. तर ह्या 2 धावीच्या सहाय्यानं एक गडी बाद असताना 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. निश्चितच पहिले जे 3 शतक चेंडू फेकले होते ऋषिकेशने, त्या 3 चेंडूमध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर हा कुठेतरी एक डॉट चेंडू पाहायला मिळतो. इथे हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु अंतिम क्षणी चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. आणि इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. तटस्थ पंच आपण पाहतोय संजय वाघमारे सांगतात की हा वाईट चेंडू, खराब चेंडू. एक अवांतर धाव मिळालेल्या चेंडूवरती. पहिल्या इनिंगचं जर पाहिलं तर सारंग संघाचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिलं होतं, त्याच्या कारणाने इथे मोठी धावसंख्या उभारली गेली आणि इथे झेल टिपणं गरजेचं होतं, कारण की जे एक झेल जे सोडलंय ते समीरचं सोडलंय. येणाऱ्या अंतिम क्षणाला निश्चितच त्याचे मोठे फटके देखील पाहायला मिळतील. पंच सांगतात की इथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत.
झेल टिपलं जात आहे. काय चेक करायचं आहे? काय हाईट काय हाईट तर निश्चितच पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. हाईट चेक करायचे थर्ड पंच आणि इथे नो बॉल फ्री हिट असेलच. परंतु हे काय घडतंय मैदानामध्ये 38 धावा वाचवायच्या आहेत 2 ओव्हरमध्ये आणि त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती खराब चेंडू पाहायला मिळतोय. फटका तर फसला होता स्लिप मध्ये चांगलं झेल टिपलं होतं. एक धाव तर निश्चितच मिळेल परंतु त्याच्यावरती फ्री हिट देखील असेल. आता येणारे 12 चेंडू असतील आणि 37 धावेंची गरज. 17 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चला स्पीडअप घ्या. ह्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाचे सर्व खेळाडू इथे रेडी आहेत. कर्जत संघाचे देखील आणि खालापूर संघाचे देखील. इथे मात्र ब्लॉकहॉलमध्ये चेंडूला फेकलं होतं त्याला मात्र चांगलं खेळून काढलं आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. धाव फलक मात्र आता कासवाच्या गतीने पुढे चाललाय. मोठे फटके मारावे लागतील. जरा सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी आक्रमकता धारण करावी लागेल. समीर आपण पाहतोय स्ट्राईकला ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळालाय. इथे मात्र शपल लावून खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु एक धाव मिळेल. ह्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. जेवढं चांगली फलंदाजी केली होती वनवे संघाने तेवढी चांगली क्षेत्ररक्षण देखील त्यांच्यामधून पाहायला मिळतंय आणि ह्या चेंडूवरती एक धाव आली. 19 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेत. फक्त एक गडी बाद झालाय. दीपक मात्र स्वस्तात बाद झाला. त्याच्यानंतर कुठेतरी बॅकफुटवरती जाताना दिसतोय आपल्याला सारंग संघ. स्ट्राईक मध्ये बदल होतोय. अरुण येतोय स्ट्राईक वरती आणि काय सुरेख चेंडू फेकला जातोय. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. इथे मात्र फाईन लेगला चेंडू उडवलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. फक्त एकच धावेवरती थांबवलं जाते. एका धावेच्या सहाय्याने हळूहळू मात्र आता कुठेतरी संघ पुढे चाललाय. 20 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. अजून देखील 34 धावीची गरज असेल. ह्या ओव्हर मधले देखील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 धावा धाव फलकावरती 34 धावींची अजून गरज आहे. समीर आपण पाहतो स्ट्राईक वरती येतोय. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू चालाय सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क. हा येतोय उतुंग असा षटकार. ठोक डीजे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. लंगन मध्ये येतोय चौकार. ठोक डीजे.
तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. करंट रन रेट जर पाहिलं तर 10-10च्या सरीने पुढे चाललाय. येणारे 6 चेंडू असतील आणि 24 धावींची गरज. 6 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला मिळतील का? परंतु जो षटकार मारत होता फलंदाज तो आता नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय समीर. स्ट्राईक बदल होतोय बॅटर मैदानामध्ये. आपण पाहतोय स्ट्राईक वरती येईल अरुण. सलामीसाठी गेला होता फलंदाज. सलामीसाठी जो फलंदाज जातो त्याच्यामध्ये काहीतरी गुणवत्ता असते, मोठे फटके खेळण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते, तेव्हाच त्याला सलामीसाठी पाठवतात. परंतु ते जिवंत उदाहरण आता अरुणला दाखवावं लागेल. खरं तर चीज खांबाचं हे मैदान वर्षातून फक्त एक टुर्नामेंट ते आयोजित करतात नाईटची, आणि काय सुरेख आयोजन पाहायला मिळतंय. प्रत्येक वर्षी काही ना काही बदल पाहायला मिळतोय. दरवर्षी इथं यंगस्टर्सना चांगली संधी मिळते. प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतो त्यांच्यामध्ये. सर्व कर्जत, खालापूर, पनवेल विभागामधले जेवढे मोठमोठे खेळाडू आहेत त्यांचा प्रेक्षणीय सामना इथे प्रत्येक वर्षी आपण पाहतोय. परंतु ह्या वर्षी काहीतरी नवीन, काहीतरी अनोखं पाहायला मिळेल. आणि इथे क्लीन बॉल होतोय. फलंदाज सुरेख चेंडू फेकला जातोय. साहित्य पाहू शकाल. आज आपण पाहता आमच्यासोबत समालोचनामध्ये जोडले जातील ते म्हणजेच सन्माननीय सुरेशजी केवारे सर आणि त्यानंतर सन्माननीय उत्तमजी पाटील सर. अगदी त्यांचा आवाज देखील आजच्या रात्रीमध्ये थोडासा आम्हाला पाहायला मिळेल. अगदी चांगला आवाज आहे. दोन्ही व्यक्तिमत्व पाहिलं तरी सुमधुर आवाज आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच एका बाजूला आदिवासी खालापूर आदिवासी रॉयल्स आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर कर्जत आदिवासी वॉरियर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल वरस क्रिकेट संघ आपले 11 प्रतिनिधी कुठे असाल तर आपण लगेच या इकडे खेळाडू कक्षामध्ये. इथं आम्हाला ऑर्गनायझर कमिटी आमंत्रित करते. आपल्याला लगेच सगळं यायचं आहे. वरस क्रिकेट संघ आपण या. निश्चितच वरसेचे सर्व खेळाडू येऊन कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडायचं आहे. आणि इथे काय घडतंय लॉंगॉन मध्ये थोडीशी फ्लमिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी चेंडू चालाय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. उत्तम पाटील सरांना. उत्तम पाटील सर एक मोठं नाव आपण पाहतोय कर्जत मध्ये. जिथे जिथे मोठे मोठे टुर्नामेंट असतात तिथे त्यांचा आवाज देखील ऐकायला मिळतो. निश्चितच हा सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक मध्ये बदल होईल. स्ट्राईक वरती येईल समीर. येणारे 3 चेंडू आणि 19 धावींची गरज. 3 चेंडू 19 धावा. अजून देखील दोन्ही संघ सामन्यामध्ये पूर्णपणे आहेत. थोडीशी पकड मजबूत आहे वनवे संघाची, परंतु एखादा खराब चेंडू ह्या सामन्याचं चित्र पलटू शकेल. ह्याच्यानंतर जो प्रेक्षणीय सामना आहे त्याचा टॉस निश्चितच ग्राउंडमध्ये केला जाईल. त्यामुळे जे दोन्ही संघ आहेत त्यांचे सर्व प्रतिनिधी ह्याच्यानंतर रेडी राहायचं आहे. आणि ते फटका फसलाय. लॉंगन मध्ये एक साधं सोपं झेल मात्र जमिनीला दान केले जात आहे. परंतु नो डाऊट आपण पाहाल तर जवळजवळ हा सामना देखील संपुष्टाच्या सहाय्याने चाललाय आणि चांगली पकड पाहायला मिळते आता वनवे संघाची. आणि इथे मात्र बॅट मात्र हातातून निसटली जाते समीरच्या. आणि चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. निश्चितच ह्याच्यानंतर उत्तम पाटील सर आणि प्रवीण वाघे सर यांचा देखील आवाज पाहायला मिळेल. उत्कृष्ट समालोचक आहेत ते एक पनवेल विभागामधून विलंब करताय प्रवीण वाघे सर. त्याच्यानंतर कर्जतमधून आपण पाहाल उत्तम पाटील सरांना. तर इथे विन झालाय वनवे संघ आणि
जे प्रेक्षक ह्या प्रेक्षणीय सामन्याचा आनंद घेण्यासाठी आले होते तो सामना मात्र आता पाहायला मिळाला. तर इथनं पाहता वर्तमान लढत आपल्याला पाहायला मिळाली. इथनं मात्र एका बाजूला सारंग क्रिकेट संघ आणि त्यांच्या अंगेस वनवे क्रिकेट संघ या ठिकाणी पाहता नेतृत्वदीपक कामगिरी करत असताना वनवे क्रिकेट संघाने अगदी या ठिकाणी मात्र बाजी मारली गेली. सामना जिंकला या ठिकाणी वनवे क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि त्याच दरम्यान व्यासपीठावरती आपण सन्माननीय साजन बद्रिके यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. त्यानंतर पुढच्या मॅचसाठी आपण पाहिलं तर इथनं